महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने कलिना विधानसभा मतदारसंघातील विविध प्रभागामध्ये मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात मुंबईचे भाजपा महामंत्री डॉक्टर नितेश राजन सिंग यांनी माध्यमांशी अधिकचा संवाद साधला आहे। आज महाराष्ट्राची विस्तार आणि आमचे महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीसजी यांचा वाढदिवस आहे। त्यांना पहिलं तर तुमच्या माध्यमातून मी हार्दिक शुभेच्छा। आजच्या दिवसाचा ईश्वर त्यांना असं शक्ती प्रदान करेल असं माझी इच्छा आहे। आणि आज त्यांचा वाढदिवसानिमित्त पूर्ण मुंबईभरात पूर्ण महाराष्ट्रभरात जेवढे मंडळ आहे सगळं मंडळात रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आहे। पण आम्ही इथे कलिना विधानसभामध्ये जरा त्या कॉन्सेप्टमध्ये असं केलेलं आहे की पावसाळ्याचा वेळ आहे, यावेळी लोकांना आजार खूप जास्त वाढतात, त्यामुळे आम्ही मेडिकल कॅम्प सुद्धा लावलेला आहे। आणि या मेडिकल कॅम्पमध्ये बीपी, डायबिटीज, शुगर, कॅन्सर तपास आणि बाकीचे जेवढे आजार आहेत सर्वांसाठी मोफत औषध आणि तपासणी आणि मोफत चष्मा वाटप आणि डोळ्याचा तपासणी याचा एक मोठा शिबिर आयोजन केलेला आहे। इथे कार्यकर्ता मंडळाचे लोक आहेत, कार्यकर्ते भरपूर आलेले आहेत आणि कलिना विधानसभाचे संयोजक चंदू मोरेजी, मंडळाचे अध्यक्ष आमचे दीपू सिंगजी, दुसरा मंडळ शैलेश नगरकरजी त्याचे अध्यक्ष ते पण आलेले आहेत, जेवढे वॉर्ड अध्यक्ष सगळे आलेले आहेत आणि महिला अध्यक्षा सर्वांना आजच्या दिवसाचा खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आम्ही भाजपचे कार्यकर्ते असाच कार्यक्रम करत राहू, त्यांच्याशी अशीच अपेक्षा आहे की असाच मोठमोठा कार्यक्रम ते करत राहणार। कलिना विधानसभेमध्ये याच ठिकाणी आयोजित केलेला आहे की अन्य अजून कुठल्या भागामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन केलं? कलिना भाग जे आहे वॉर्ड 91 तिथं आमची महिला मंडळ अध्यक्ष आहेत विनय दिवेकर यांनी मेडिकल कॅम्प आणि रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। आणि तसंच अकोला भागचे आमचे शंकर मुळीक ते अध्यक्ष त्यांनी सुद्धा मेडिकल कॅम्प आणि अपना ब्लड डोनेशन कैंप पे लाऊंगे। आज हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी का जन्मदिन है और उनके इस जन्मदिन के अवसर पर हमारे यहाँ के जो डिस्ट्रिक्ट के महामंत्री नितेश राजन सिंह जी हैं उन्होंने एक मेडिकल कैंप का आयोजन किया जो हर वर्ष के तरह वो इस वर्ष भी उन्होंने आयोजन किया है ताकि यहाँ के संभाजी चौक के सभी लोग यहाँ पर नाना प्रकार की सुविधाओं का लाभ उठा सके। तो उसके लिए नितेश भाई उन्होंने कम से कम यहाँ पर पूरे कलिना विधानसभा में ऐसे 4 कैंप किए हैं जहाँ पर चश्मा शिविर है और ब्लड टेस्ट है, ECG और तरह तरह की नाना प्रकार की सभी जो भिन्न भिन्न बीमारियाँ हैं, डेंटिस्ट के बारे में है, महिलाओं के बारे में। तो इस तरह का उन्होंने एक अच्छा कार्य लोगों के फ़ायदे के लिए किया है और तो उनका सभी यहाँ के जो रहवासी है काफ़ी प्रसन्न है उनके इस कार्य से। गेल्या वर्षी पण त्या लोकांनी आरोग्य शिबिर केलं होतं, पण ह्यावेळी जरा वेगळ्या पद्धतीने त्यांनी करतायत। ह्याचा लाभ आमच्या संभाजीच्या आजूबाजूच्या परिसराचा मिळतो आहे, गरजू लोकांना, गरीब लोकांना वगैरे, आणि त्याचा उत्स्फूर्त ते लाभ घेत आहेत। त्यामुळे नितेशबाई जे आहेत त्यांचं नेहमीच आम्ही अभिनंदन करतो आणि ह्यासाठी मैदान आम्ही त्यांनी परवानगी मागितली का मागायच्या अगोदर आम्ही त्यांना परवानगी दिलेली असते। त्यामुळे त्यांचं ते ह्या ठिकाणी आम्ही खरोखर आभार व्यक्त करतो। सूरसंभाजी क्रीडा मंडळाचे सेक्रेटरी या नात्याने असे उपक्रम त्यांनी राबवत राहावे, ते राबवत असतात आणि नेहमी आम्हाला त्या उपक्रमाला आमचा पाठिंबा असतो। आणि हे जे आता तुम्ही लोक बघतायत हे आजूबाजूच्या परिसरातली पण येतात, तानाई चौक, रामदास चौक, गफूर खान का या एवढ्या परिसरामध्ये आमच्यासारखं जागा उपलब्ध नाही आहे, मैदान जे लागतं ना ते नाही आहे, तर त्याचा आम्हाला हा फायदा होतो, त्यांनाही फायदा होतो आणि आम्हाला हे नेहमीच मंडळ आमचं ह्यासाठी सहकार्य करत असतं। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।